नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हा ट्रायकोडर्मा व्हॅरिडी आणि सुडोमोनास फ्लोरोसन्स या जैविक बुरशीनाशकांवर या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवणार आहे। तर मी ॲग्रिकॉस्ट वैभव नानासाहेब साळुंके, बीएससी ॲग्रिकल्चर, नेक्स्ट स्टेप ॲग्रो शेती मित्र या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो। ट्रायकोडर्मा व्हॅरिडी आणि सुडोमोनास फ्लोरोसन्स या जैविक बुरशीनाशकांच्या बद्दल आज सविस्तर माहिती बघणार आहोत। ट्रायकोडर्मा व्हॅरिडी हे जे जैविक बुरशीनाशक आहे हे तुमचं त्या ठिकाणी बियाण्यांपासून होणारे अनिष्ट रोग असतील, त्याचबरोबर या ठिकाणी ड्राय रॉट, रूट रॉट, त्याचबरोबर मर रोग त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये येत असेल तर आपण ट्रायकोडर्मा व्हॅरिडीची पावडर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्या बेसल डोस मध्ये मिक्स करून टाकू शकतो, किंवा आपण ताकात आणि गुळामध्ये भिजू घालून आपल्या कोणत्याही पिकाला त्या ठिकाणी ड्रिप मधून देऊ शकतो, जेणेकरून तुमचं मर रोग, मुळकूज त्या ठिकाणी असेल तर ती 100% क्लिअर होते। पण प्रिव्हेंटिव्ह मध्ये जर ट्रायकोडर्मा जर दिला तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी होत असतो। त्यानंतर सुडोमोनास फ्लोरोसन्स ही एक जैविक बुरशी त्या ठिकाणी आपल्याला ड्राय रॉट, रूट रॉट, त्याचबरोबर डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू या रोगांपासून त्या ठिकाणी मुक्तता देते। तर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास जर आपण आपल्या पिकामध्ये एकत्रित जर वापरलं तर आपल्या पिकामध्ये मुळकूज असेल, कंदकूज असेल, त्याचबरोबर सड होत असेल आपल्या खोडाची तर त्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळते। आणि अद्रक पिकामध्ये मुळकूज, कंदकूज असेल ती त्या ठिकाणी थांबते, कांदा पिकातही कंदकूज थांबते, त्याचबरोबर मिरची पिकातही जर आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम जर दिसत असेल तर आपण ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास प्रिव्हेंटिव्ह मध्ये देऊ शकतो आणि आपल्या जमिनीतील हानिकारक बुरशींचा त्या ठिकाणी त्यांचा वापर करून आपण नायनाट करू शकतो। जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी व्हिडिओ फॉरवर्ड करा। धन्यवाद।